हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर. तर मैत्रिणींनो, आज आपण ब्लाऊजची मापं कशी घ्यायची ते शिकवणार आहे. तर त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि लाईक करायला तर अजिबात विसरू नका. चला आता आपण हा ब्लाऊज आहे कटोरी ब्लाऊज, तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला मी एक एक माप आहे ते एकदम स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, कुठेही व्हिडिओ न पळवता आणि खूप सोप्या पद्धतीत. आता बघा, पाठीमागचा आपण गळा घेतलेला, पाठीमागचा भाग घेतलेला आहे. तर बघा, शोल्डरपासून टेप मी खाली पकडलेला आहे आणि इथे बघा सेंटरला 13.5 आलेले आहे उंची, म्हणून आपण 13 इंच घ्यायची आहे. बघा, इथपर्यंत समजलं. ही झाली आहे मागची उंची. आता 13 लईच आहे, त्याच्यामध्ये शिलाईसाठी 1 इंच ॲड करून 14 इंच झालेली आहे. आता ही झालेली मागची उंची. आता इथं समजलं असं. आता पुढची उंची काय करायची आहे, 14 प्लस अर्धा म्हणजे 14.5 अशी घ्यायची आहे. बघा, मागच्या उंचीमध्ये मागची उंची जी आलेली आहे त्यात अर्धा इंच ॲड करून आपण पुढची उंची लिहिलेली आहे. आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. तर पुन्हा ब्लाऊज व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता जे शोल्डर आहे आणि गळा रुंदी आहे ते मोजायचं आहे. बघा, मी जेव्हा ब्लाऊजचं मेजरमेंट घेत आहे तर तेव्हा बघा कसं ब्लाऊज करते आहे. तुम्ही पण त्या पद्धतीनं जसं मी मेजरमेंट घेत आहे तसंच तुम्ही पण घ्यायचं आहे. मेन म्हणजे ब्लाऊज शिकण्या अगोदर हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला ब्लाऊजची मापं घेता आलीच तरच तुम्ही पुढं तुमचा ब्लाऊज स्टिच करू शकतात किंवा कस्टमरचा ब्लाऊज स्टिच करू शकतात. आहे ते रेडीमेड मापाचा काही उपयोग नाही. आता बघा, ह्या शोल्डरपासून तर त्या शोल्डरपर्यंत आपण मोजलेलं आहे. बघा, आता बटन पट्टन त्याच्यामध्ये 2-3 इंचाचं अंतर ठेवलं आहे मी, 3 इंचाचं. आणि आता इथं शोल्डर पूर्ण 11 इंच आले आहे. आता 11चे हाफ किती आलं, 5.5. हे बघा, तुम्हाला जर 11चा हाफ समजत नसेल तर तुम्ही जो टेप आहे तो फोल्ड करायचा आहे आणि त्याचा मध्यभाग जो येईल तो घ्यायचा आहे. आता बघा, इथं शोल्डर किती आलेलं आहे, शोल्डर आलेलं आहे बघा 2 आलेला आहे. त्यात आपण अर्धा इंच मार्जिनसाठी ॲड करणार आहोत. असं टोटल शोल्डर म्हणजे जे ह्या शोल्डरपासून तर त्या शोल्डरपर्यंत जी लांबी होती ती आपली 11 आली, त्याचा हाफ केला आहे, त्याचा हाफ आलेला आहे 5.5. आणि आपली जी शोल्डरची पट्टी होती ती 2 होती, त्यामध्ये आपण अर्धा इंच ॲड केलेला आहे. टोटल 2.5 आणि 5.5 आलेला आहे. तर बघा, आता पूर्ण ब्लाऊज व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि आपल्याला पुढचा गळा मोजायचा आहे. तुम्ही जर या पद्धतीनं जर ब्लाऊजचे मेजरमेंट घेतले तर तुमचा ब्लाऊज कटिंगला पण कुठं चुकणार नाही आणि स्टिचिंगला पण कुठंच चुकणार नाही. हे बघा, शोल्डरपाशी पट्टी पकडायची आहे, गळा व्यवस्थित पकडायचा आहे. आता किती आलेलं आहे सरळ रेष ओढून बघायचं आहे, किती येते, 5 इंच. तुम्हाला असं कळत असं तुम्ही टेप पण आडवी स्केल ठेवून टेपवरती पकडायचं आहे. असं करून पण तुम्ही गळ्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे. आता 5 आणि अर्धा इंच शिलाईसाठी आता टोटल आलेलं 5.5. इतकी सिंपल पद्धत आहे, तुम्ही नक्की फॉलो करा. आवडली तर नक्की चॅनलला लाईक करा. आणि आता हे बघा, आपल्याला मोंढा आहे तो मोजायचा आहे. आता मोंढा बघा मी कसा घेतलेला आहे, तर असा घेत होता तेव्हा आपला 5.5-6 दिवसात होता. पण बघा, असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि एकदम करेक्ट मेजरमेंट घ्यायचं आहे. आता मोंढा किती आलेला आहे, मोंढा पण आलेला आहे 5 इंच. बघा, जी बाईचं सेंटर आहे जोडलेला तिथून तर मोंढा आलेला आहे 5 इंच. तर आता मोंढ्यात पण आपण अर्धा इंच शिलाईसाठी घेणार आहोत. बघा, अर्धा इंच शिलाईसाठी टोटल झालं आहे 5.5. ह्या ब्लाऊजची मी तुम्हाला पेपर व कटिंग कशी करायची ती पण सांगणार आहे आणि स्टिचिंग पूर्ण सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त ब्लाऊजचं मेजरमेंट कसं घ्यायचं ते शिकवलं जाणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कटिंग दाखवली जाणार आहे आणि त्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण स्टिचिंग दाखवणार आहेत. आता हे बघा, क्रॉसपट्टी, तर जी क्रॉसपट्टी आलेली आहे किती आलेली, 3 आलेली आहे. तर 2.25 आले आहे पण जनरली आपण 3 घ्यायचे आहे आणि त्यात अर्धा इंच शिलाईसाठी 3.5 आणि 3 घ्यायचे आहे. आणि बघा, मी जिकून छोटे छोटे होल केले आहे त्या बाजूनी क्रॉसपट्टी मेजरमेंट घेतलेलं आहे क्रॉसपट्टीचं. त्याच बाजूने आपण जी कटोरी आहे ती कटोरी घेणार आहे. तर याच्यात कटोरी आलेली आहे 7.25. बघा, पण आपण 7च घेणार आहेत कारण खूप मोठी कटोरी, एवढ्या मोठ्या कटोरीचं काही गरज नाही, कारण आपण ऑलरेडी कटोरी पेपर वाढवण्यात 1.5 इंच ॲड करतो, त्यामुळं ॲड करायची जास्त काही घ्यायची गरज नाही आहे. 7 इंच आहे म्हणजे कस्टमरने सांगितलं आहे कटोरी थोडी मोठी झालेली आहे, कमी करा.
तर आपण 7.25 घेतले आहे, पण जेव्हा मेजरमेंट घेणार आहोत तेव्हा 7च घ्यायचे आहे, कारण त्यांनी सांगितलेले आहे. शक्यतो कस्टमरचा ब्लाऊज जर चुकलेला असेल तर त्यांना विचारत चला. आता बघा इथं आपण चेस्ट मोजणार आहोत. आता इथं बघा चेस्ट पण कुठून मोजले आहे ते लक्षात ठेवा. जिकडून होलची बाजू आहे तिकडून चेस्ट मोजलेले आहे. बघा इथं 8:45 आले, 8:45 येतं आहे, तर आपण 9 घेऊन टाकायचं आहे. बघा ओके. बघा सेंटर किती आलं आहे, चेस्टचं 9. आता यावर आपली बाहीची लांबी पण बाहीचं पण माप असतं, मग तुम्ही लक्षात ठेवा. 9 + 1 10, म्हणजे आपण मार्जिनसाठी तर 2 इंच पण ॲड करू शकतो, म्हणजे 9 + 2 11 असंही घेऊ शकतात. आता आपण घ्यायची आहे बाहीची जी लांबी आहे ती घ्यायची आहे. आता बाहीची लांबी मग किती आलेली आहे. आता हा आहे साधा ब्लाऊज. याला शिलाईसाठी आपल्याला हात शिलाईसाठी 2.5 इंच ॲड करायचे आहे, त्यामुळे तुम्ही 2.5 इंच ॲड करू शकतात. आता इथं बाहीची लांबी किती आहे, 8 इंच आहे. बघा तर आपण साध्या ब्लाऊजसाठी हात शिलाईसाठी जास्त मार्जिन लागते, त्यामुळं आपण यात 2.5 इंच ॲड करायचे आहे, म्हणजे 8.5 टोटल 8.5 इंच घेतलेले आहे. इथं जर अस्ताचा ब्लाऊज असेल तर तुम्ही फक्त 1 इंच ॲड करायचे आहे. ओके, इथपर्यंत समजलं असेल. 9 मापं घेतलेले आहे आणि एकदम स्लो आणि तुम्हाला समजेल ह्याच भाषेत मी सांगितलेले आहे. आता दंडघेर किती आहे, दंडघेर आलेला आहे 5, तर दंडघेर घ्यायचा आहे. हा दंडघेर आपल्या फिटिंगच्या वेळेस लागणार आहे, त्यामुळे दंडघेर पण टाकून घ्यायचा आहे. आता मागचा गळा राहिलेला आहे, तर आता आपण मागचा गळा घेणार आहोत. तर बघा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला प्रत्येक माप कसं घ्यायचं आहे एकदम स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. आता आपण काय करायचं, शोल्डर व्यवस्थित ठेवून आपलं जो गळ्याचं मेजरमेंट आहे ते घ्यायचं आहे. एकदम ज्या जुने ब्लाऊज असतात ते थोडेसे त्यांना चुने घड्या वगैरे पडलेले असतात, ते एकदम हाताने थोडेसे प्रेस करून घ्यायचे आहे आणि मगच मेजरमेंट घ्यायचं आहे. आता बघा इथं मागचा गळा किती आहे, इथं 7 आलेला आहे. बघा 7.5 आलेला आहे आणि आपण मार्जिनसाठी 1/2 इंच ॲड करणार आहोत. तर तुम्हाला टोटल किती झाले, 7.5 इंच झालेले आहे. अशा प्रकारे आपण पूर्ण मापं घेतलेले आहे. जर तुम्हाला ही मापं घेण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघितलात त्यांचे मनापासून आभार. धन्यवाद.